क्रांती अग्रणी डॉक्टर जी. डी. बापू लाड महाविद्यालयातील वाणिज्य विभागांतर्गत ITI-मधील रोजगार संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले. या कार्यशाळेसाठी सुलोचना भट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुंडल येथील वरिष्ठ शिक्षक श्री V.M. शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर R.S. डुबल हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. आपल्या प्रास्ताविकाच्या भाषणामध्ये त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे निर्माण झालेली विविध आव्हाने आणि त्यामधून निर्माण झालेल्या नवनवीन रोजगार संधी यांचे विवेचन केले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी ITI-चे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असणारे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच त्यांच्या ITI केंद्रामध्ये सुरू असणाऱ्या विविध कोर्सेसची माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि परंपरागत अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण देखील घेणे आवश्यक आहे, असे सांगितले. कारण की वेगळं काही करायची आपल्याला इच्छाच नाही आहे ना. मी बोलतो बोलत असतो की वेगळं काहीतरी करायचं म्हणजे काय करायचं, एखादा ब्युटी पार्लरचा कोर्स करायचा, एखादा शिलाई मशीनचा कोर्स करायचा, मी तो पण करायचा. थोडंसं चाललंय, परंतु ही मुलींची निघाली आहे. आणि काय करायचं, ग्रॅज्युएशन झालं, 1-2 वर्ष टाकायचं. यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक डॉक्टर P.B. लाड यांनी आपल्या आभाराच्या भाषणामध्ये ITI प्रशिक्षणाचे महत्त्व व त्यानंतर रोजगाराचे मिळणारे 100% हमी यावर आपले विचार मांडले. परंतु आज असे हे ITI सारखं प्रशिक्षण सेंटरच्या माध्यमातून सरांनी सांगितल्याच्या पद्धतीनं जे कोर्स पूर्ण केले की नोकरीची 100% हमी त्या ठिकाणी प्राप्त होती. आज मोठमोठे उद्योगपती त्यांना इंजिनियर झालेली मुलं किंवा कॅन्डिडेट नको आहेत, पण ITI झालेल्या विद्यार्थ्यांची गरज आहे. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होत्या. तसेच वाणिज्य विभागाबरोबरच महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.